संग्रहालय यांच्याकडून हिंदी भाषेसाठी पुरस्कार मिळालेला आहे। तर सरांबद्दल आपण जाणून घेऊया, पण त्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छिते की भाषा व संस्कृतीचे महत्त्व आपण सर्वजण जाणतोच आणि त्यासाठी आपल्याकडे अनेक जण प्रयत्नही करत असतात। तेच प्रयत्न करणाऱ्यांपैकी एक आहेत आपले राहुल खटे सर। सरांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल, हिंदी भाषेबद्दल आपण त्यांच्यासोबत बोलूया। नमस्कार सर। सर्वप्रथम तुमचं खूप अभिनंदन या पुरस्कारासाठी। दर्शक जाणू इच्छितात आपल्या स्वतःबद्दल सुद्धा, त्यामुळे मी पहिला प्रश्न तुम्हाला हाच विचारेन की तुम्ही तुमच्या करिअरची सुरुवात कशी केली? मी सुरुवातीला हिंदी साहित्यामध्ये जे आहे पदवी घेतली, नंतर MA हिंदी अनुवाद या विषयामध्ये जे आहे स्पेशलायझेशन केलं, म्हणजे वैशिष्ट्य पूर्ण अभ्यास केला। नंतर मी खादी ग्रामोद्योग आयोगमध्ये अनुवादक या पदावर कामाला सुरुवात केली। सुरुवातीची माझी जी पोस्टिंग होती ती चंदीगडला होती, पंजाबच्या खादी ग्रामोद्योग आयोगमध्ये। मी तिथे सुरुवातीला गेलो आणि तिथे या पदाला सुरुवात केली। नंतर मग मी हळूहळू ज्या स्पर्धात्मक परीक्षा असतात, जसं भारतीय रिझर्व्ह बँकेमध्ये राजभाषा अधिकारीचं पद असतं, त्याच्यानंतर भारतीय स्टेट बँकमध्ये राजभाषा अधिकारीचं पद असतं, या पदांच्या परीक्षांचा अभ्यास सुरू केला। आणि नंतर माझं असं लक्षात आलं की या सगळ्या परीक्षांच्या माध्यमातून आपण आणखी प्रगती करू शकतो। त्या माध्यमातून मी सध्या भारतीय स्टेट बँकमध्ये राजभाषा अधिकारी या पदावर आहे। सर, या पुरस्कार म्हणजे आपल्याला नेमकं कोणत्या कार्यासाठी मिळालं ते सविस्तरपणे सांगू शकता? हा जो पुरस्कार आहे, या पुरस्काराचं नाव अखिलेश जैन सन्मान म्हणून त्यांनी ठेवलेलं आहे। आणि भारतभरामधले जे राजभाषा अधिकारी आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करणारे, त्यांनी काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण किंवा समाजासाठी किंवा भाषेसाठी काहीतरी वेगळं काम केलं, अशा लोकांसाठी हा पुरस्कार दिला जातो। हा जो पुरस्कार आहे हा मला राजभाषा हिंदीच्या कार्यालयीन प्रयोगासोबतच समाजामध्ये या आपल्या राजभाषा हिंदीला कसं आपण प्रसारित करू शकू यासाठी मिळालेलं आहे। यासाठी मी काहीतरी नवोन्मेषी प्रयत्न केले। बरेचदा काय होतं की आपण परंपरागत पद्धतींचा वापर करतो, पण परंपरागत पद्धतीसोबतच आपण नवीन पद्धतींचा जर का आपण अवलंब केला तर आपल्याला त्याच्यामध्ये जास्त यश मिळतं आणि लोकांचाही त्याच्याप्रती जो बघण्याचा जो दृष्टिकोन असतो तो बदलतो आणि त्यांच्यामध्ये त्यांना काहीतरी उपयोगाचं काही दिसतं तर ते त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेतात। तर मी जसं आपल्या भारतीय भाषांमध्ये काय आहे, नवीन काय आहे, जसं उदाहरणार्थ आपल्या भारतीय भाषांमध्ये आपण मराठीमध्ये ईमेल पाठवतं सर्वांनाच जमतं, पण ईमेल ID क्रिएट करू शकतो का, अशा नवीन नवीन विषयांवर मी काम केलं। जसं की ईमेल ID बनवणे, वेब डोमेन, वेबसाईटचं प्रत्येक नाव बघा तुम्ही, आपण आतापर्यंत जे बघितलं असेल किंवा सर्वसाधारणपणे इंग्रजीमध्येच बघतो, पण ते सुद्धा मराठी आणि देवनागरीमध्ये बनतं, हिंदीमध्ये सुद्धा बनतं। ही एक नवलाईची गोष्ट मी तुम्हाला सांगू शकतो। असे नाविन्यपूर्ण उपक्रम मी केलेले आहेत। तसेच फेसबुकवर आणि यूट्यूबवर विज्ञान प्रचार प्रसार आणि भारतीय भाषांचं जसं मायबोली, या मायबोलीमध्ये मराठीच्या माध्यमातून आणि विज्ञान प्रचार प्रसारांमधून च्या पटलाच्या माध्यमातून मी भारतीय भाषांमध्ये काय ज्ञान, विज्ञान, टेक्नॉलॉजी आहे किंवा प्रौद्योगिकी आहे, नवनवीन ज्या गोष्टी येत आहेत त्या कशा काय आलेल्या आहेत आणि त्यांचा कसा वापर करते या विषयावर मी काम केलं। म्हणून मी माझ्या या सगळ्या कामाला बघून भारत सरकारच्या दुष्यंत कुमार स्मारक पांडुलिपी संग्रहालय भोपाळ इथे जे स्थित आहे, वेगवेगळे श्रेणी आहेत त्याच्यामध्ये, कला, साहित्य, संस्कृती आणि इतरही ज्या कॅटेगरीज आहेत, ज्या श्रेणीज आहेत, त्याच्यामध्ये आम्हाला राजभाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे। बरं सर, या पुरस्काराचं वैशिष्ट्य असं तुम्ही काही सांगू शकाल? या पुरस्काराचं वैशिष्ट्य असं आहे की आपण बरेचदा बघतो की कार्यालयीन प्रयोगामध्ये तर राजभाषा अधिकारी सर्वच काम करतात, पण आपण समाजासाठी काही करू शकतो का? आता बरेचदा बघा, आपण स्वतःचं काम करत असतो, आपल्या उदरनिर्वाहासाठी, म्हणजे आपल्या जीविकोपार्जनासाठी, आपल्यासाठी आपण करतो, म्हणजे आपण एक नोकरी करत असतो, पण नोकरीसोबतच आपण समाजाला काही देऊ शकतो का, असा एक दृष्टिकोन जर का आपण ठेवला आणि असा व्यापक दृष्टिकोन जेव्हा मी ठेवला तर निश्चितच मला त्याचं प्रतिफळ पण मिळालं आणि बऱ्याचशा नवीन नवीन गोष्टी ज्या आहेत त्या मी समाजाला सांगण्याचा प्रयत्न केला, तो समाज मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला। त्यासाठी मी समाज माध्यमांचा, ज्याला आपण फेसबुक म्हणतो, ट्विटर म्हणतो आणि इतर प्रसार माध्यम जसं यूट्यूब वगैरे आहे, यांचा आधार घेतला। म्हणून मला हा पुरस्कार देण्यामध्ये, प्राप्त करण्यामध्ये सुद्धा मला एक आनंद, स्वतःच्या मनामध्ये सुद्धा एक मला आनंद वाटतो। सर, दुष्यंत कुमार पांडुलिपी संग्रहालय भोपाळ हे जे आहे त्याच्याबद्दल अधिक माहिती द्या। दुष्यंत कुमार हे खूप प्रसिद्ध गझलकार आहेत, हिंदी साहित्यामध्ये त्यांचं नाव आहे, तुम्ही ऐकलं असेल। आणि दुष्यंत कुमार पांडुलिपी स्मारक संग्रहालय जे आहे हे 30 डिसेंबर 1997ला श्री स्मृतिश्रेष्ठ राजूरकर राज यांनी स्थापन केलं होतं। त्यांना समाजातल्या सगळ्या श्रेणींमधले जे लोक, प्रतिभावंत लोक आहेत, त्यांच्याबद्दल खूप एक आपुलकी होती आणि त्यांनी अशा लोकांना एकत्रित करून त्यांचं
स्मारक उभं केलं. आणि तुम्हाला मी जेव्हा भोपाळला गेलो तेव्हा सांगावंसं वाटतं मला की त्यांनी इव्हन त्यांच्या घराचं जे विटासुद्धा त्यांनी जपून ठेवलेले आहे. त्यांच्यामध्ये स्मारकामध्ये बघा त्यांनी त्यांच्या हातांनी लिहिलेल्या गझलसुद्धा त्यांनी जपून ठेवलेले आहेत. हरिवंशराय बच्चननी त्यांच्याशी झालेला जो पत्राचार होता तो सुद्धा तिथे त्यांनी जो जपून ठेवलेला आहे. आणि अशी दुर्मिळ पत्र, अशी दुर्मिळ गझल म्हणजे ती स्वतः लिहिली. आता बघा आपण एखादी कविता लिहितो तर काय होतं की कविता एकदम येत नाही, बरेचदा आपल्याला त्याच्यामध्ये करेक्शन्स करावं लागतात. तर मी तिथे जेव्हा गेलो आणि मला खूपच आनंद वाटला. म्हणजे त्यांच्या हाताने लिहिलेल्या कविता आणि म्हणजे आधी त्यांनी एक लाईन लिहिली, नंतर त्याच्यामध्ये जे करेक्शन करावं असं वाटलं तर त्यांनी ते करेक्शन केलेलं सुद्धा त्याच्यामध्ये दिसलं. तिथे मी जे मिथिलेश राजूरकर आहेत त्यांनी मला हे सगळ्या गोष्टी दाखवल्या आणि मला खूपच आनंद वाटला. आणि त्याच्या संदर्भात मी प्रसारमाध्यमांशी बोललो. एकंदरीत कसं असतं की आपण अभ्यासामध्ये ज्या गोष्टी वाचतो किंवा अभ्यास करतो ते प्रत्यक्षात तुम्हाला जाऊन त्या घरामध्ये जिथे त्यांचं वास्तव्य होतं किंवा त्यांच्या कृती त्यांनी हाती लिहिलेल्या आहेत त्या जेव्हा बघितल्या मला तेव्हा खूपच आनंद, मंत्रमुग्ध झाल्यासारखं वाटलं. तो अनुभव एक वेगळाच प्रभावी असणार. सर, श्री अखिलेश जैन यांच्याबद्दल सांगा. अखिलेश जैन हे एक ॲक्टिव्ह राजभाषा अधिकारी होते, एक सक्रिय राजभाषा अधिकारी होते. आणि बरेचदा काय असतं की भाषा बघा, भाषा सगळ्यांना जोडते. कला, साहित्य, संस्कृती, ज्ञान, विज्ञान, तकनीक, टेक्नॉलॉजी आणि समाज या सगळ्यांना जोडणारे खूप चांगलं माध्यम आहे भाषा. आणि ते सुद्धा एक भाषा अधिकारी होते. तर त्यांचं एक जे व्यक्तित्व होतं ते समाजातल्या सगळ्या लोकांना घेऊन चालायचं आणि त्यांना जुळून राहायचं असं होतं. त्यामुळे काय झालं की त्यांनी ते दुष्यंतकुमार पांडुलिपी संग्रहालयाशी जोडले आणि त्यांनी काही आपली आर्थिक आणि मदतसुद्धा दुष्यंतकुमार पांडुलिपी संग्रहालयात केली. तर ते मूळतः तर NHDC म्हणजे नर्मदा हायड्रो इलेक्ट्रिकल्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणून आहे भोपाळला, तिथे कार्यरत होते. पण त्यांचं जे व्यक्तित्व होतं ते एक सहृदय, साहित्याशी आणि दिलखुलास एक व्यक्तित्व होतं. त्याच्यामुळे त्यांची जी स्मृती आहे ती सर्वांना आहे आणि त्यांच्या स्मृतीमध्ये हा सन्मान देण्यात यावा असं पांडुलिपी संग्रहालयाने ठरवलं. सरांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे जे की खूप चर्चित आहे. त्याच्यामध्ये राजभाषा हिंदीबद्दल नवोन्मेषी उपाय किंवा योजना आहे याच्याबद्दल सरांनी बोललेलं आहे. तर त्याबद्दल सरांना विचारूया. सर, या चर्चित पुस्तकाबद्दल तुम्ही काय सांगाल? सुरुवातीला मी शिक्षण क्षेत्रामध्ये जेव्हा शिकायचो तेव्हा बऱ्याचशा गोष्टी आपण बघा वर्गामध्ये जेव्हा शिकतो तेव्हा आपल्या डोक्यामध्ये काहीतरी चालू होतं. शिक्षक आपल्याला शिकवतात पण आपल्या डोक्यामध्ये, विद्यार्थ्याच्या डोक्यामध्ये काही, प्रत्येक विद्यार्थ्याच्या डोक्यामध्ये काहीतरी चालू असतं. जसं मला आता मी लहानपणी जेव्हा शिकायचो तेव्हा असं सांगितलं जातं माणसाचा विकास जो आहे तो डार्विनपासून झाला. तर आपल्या डोक्यामध्ये एक चालू असतं की आपल्याला घरीमध्ये थोडंसं आपल्याकडे एक दार्शनिकतेचं किंवा आपल्या धार्मिकतेचं वातावरण जेव्हा असतं तेव्हा तुम्हाला पण आठवत असेल की आपल्याला विष्णूच्या अवतारांमध्ये एक गोष्ट सांगितली जायची दशावताराची. त्याचा जो सिक्वेन्स होता, त्याचा जो क्रम होता तो विकासाचा, जसं पृथ्वीवर सगळ्यात आधी जल होतं तर जलामध्ये आधी सगळ्यात आधी जलीय वनस्पती निर्माण झाल्या किंवा प्राणी निर्माण झाले. नंतर उभयचर निर्माण झाले म्हणजे कासवासारखे जीव निर्माण झाले. नंतर वराहासारखे पूर्णपणे दलदलयुक्त जसा जो प्रदेश असतो तिथे राहणारे जीव उत्पन्न झाले. त्याच्यानंतर मग छोट्या कदकाठीचे जीव उत्पन्न झाले. त्याच्यानंतर मग मनुष्य सदृश प्राणी आणि प्राणी सदृश मनुष्य जीव उत्पन्न झाला ज्याला आपण नृसिंह म्हणतो. आणि अशा विविध गोष्टींपासून विकास झाल्यानंतर जी दशावताराची जी सिरीज आहे किंवा शृंखला आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला एक विकासवाद दिसतो. हे एक आश्चर्याची गोष्ट आहे. म्हणजे अवतारावादमध्ये एक विकासवाद दिसतो. आणि विकासवादामधला जर का तुम्ही खूप शोध घेतला तर जीवशास्त्राच्या आधारावर तुम्हाला तो क्रम बरोबर बसलेला दिसतो. म्हणजे एकंदरीत काय आपण विज्ञान वाचतोय की दर्शनशास्त्र किंवा अध्यात्म वाचतोय तर ही एक ज्ञानाची कशी असते की एक सांगड घातलेली असते. तर जसं एकाच व्यक्तीला बरेचसे पैलू असतात, त्याच्या एका भूमिका असतो. एक व्यक्ती ऑफिसमध्ये काहीतरी असतो, घरामध्ये एक दुसरी भूमिका निभवतो, तर समाजामध्ये आणखी काहीतरी भूमिका निभवतो. तशा ज्ञानाच्या वेगवेगळे पैलू असतात. तर आपल्याकडे काय झालं की आपलं जे ज्ञान होतं ते फक्त ते होतं सर्वांगीण, पण आपण त्याला धार्मिकतेच्या दृष्टिकोनातून बघितल्यामुळे आपल्याला काय वाटतं की ते केवळ धार्मिकता आहे. ते धार्मिकता नसून त्याच्यामध्ये वेगवेगळे पैलू आहेत. तर ते पैलूंचा मी जेव्हा खोल अभ्यास केला तेव्हा मला असं लक्षात आलं की आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींवर अभ्यास करायला पाहिजे आणि याच्यावर काहीतरी लिहायला पाहिजे. तर एक वरिष्ठ पत्रकार आहेत शिवपुरी मध्य प्रदेशचे प्रमोद भार्गव, त्यांचे खूप लेख पेपरमध्ये वगैरे सगळे येत असतात, हिंदीमध्ये ते खूप लिहितात. तर मी त्यांना सांगितलं, सर म्हटलं मला असं वाटतंय, तर तुम्हाला बरोबर वाटतं म्हणे. मग काय? तर म्हटलं मग पण याला काही माध्यमाला असं वाटतंय फक्त. नाही म्हणे तुम्ही याला लिहून काढा. तर मी काय केलं, मग छोटे छोटे आर्टिकल्स लिहायला सुरुवात केली आणि ते लिहिलेले आर्टिकल्स होते ते
academia.net नावाची एक वेबसाईट आहे, तिथे मी प्रकाशित करायला सुरुवात केली आणि ते त्याच्या माध्यमातून मला त्याचा प्रतिसाद मिळायला सुरुवात झाली की तुम्ही जे लिहिलेलं आहे ते बरोबर आहे, त्याला समर्पक आणि किंवा विरोध करणारे 1-2 लोक त्याच्यामध्ये होते. तर मला असं लक्षात आलं की हे आपण समाजाकडे मांडायला पाहिजे, ठेवायला पाहिजे. तर मी सुरुवातीला आधी माझी वेबसाईट बनवली, rahulkhatte.wordpress नावाची वेबसाईट बनवली. नंतर मी माझा विज्ञान हिंदी नावाचा एक ब्लॉग बनवला, त्या ब्लॉगच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी प्रचारित करण्याचा प्रयत्न केला. नंतर यूट्यूब चॅनल ओपन केलं. भारतीय विज्ञान संचालकों का समूह हा एक मोठा समूह आहे भारतामध्ये, तो विज्ञान क्षेत्रामधल्या सगळ्या श्रेणींमध्ये काम करणाऱ्या लोकांचा निरंतर इंटरव्ह्यूज आणि त्यांचं हे साक्षात्कार वगैरे घेत असतं. तर त्यांच्या माध्यमातून मी भाषा विज्ञानाच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी प्रचारित आणि प्रसारित करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मला असं लक्षात आलं की या कार्याला आपण एक व्यवस्थित रूप जर का दिलं आणि एका पुस्तकाच्या माध्यमातून जर का आणलं तर हे फार चांगलं होईल. कारण काय होतं की आपण काम बरंचसं करतो, पण ते सगळं विखुरलेलं काम जेव्हा आपल्याला समाजाकडे किंवा कोणाच्याकडे सारांश रूपामध्ये ठेवायचं असतं, तेव्हा आपल्याला ते पुस्तकाच्या रूपामध्ये ठेवावं लागतं. त्या माध्यमातून मग मी एक पुस्तकसुद्धा काढलं. त्या पुस्तकाच्या माध्यमातून पुस्तक दाखवू इच्छितो आपल्या दर्शकांना. तर हे पुस्तक जे आहे, तर हे पुस्तक म्हणजे फक्त राजभाषा हिंदी के नवोन्मेषी आयाम या हे त्याचं शीर्षक आहे आणि त्याचं उपशीर्षक मी असं दिलेलं आहे की नई शिक्षा नीति के लिए उपयुक्त पुस्तक, राजभाषा हिंदी के वैज्ञानिक और तकनीकी पक्षों का अन्वेषण. म्हणजे नवीन नवीन ज्या गोष्टी काही येत आहेत भाषेशी संबंधित आहे, ज्या आपल्या दैनिक जीवनाशी लागू होतात, आपल्याला उपयोगी पडतात अशा गोष्टी. तर हे सध्या जे पुस्तक मी काढलेलं आहे ते सध्या तर हिंदीमध्ये काढलेलं आहे, कारण मी त्या पदावर कार्यरत असल्यामुळे. सोबतच या पुस्तकाची जेव्हा डिमांड आली आणि लोकांनी मला विचारलं की हे पुस्तक मराठीसुद्धा उपलब्ध आहे का, किंवा जसं कर्नाटकमध्ये मी आधी होतो तर तिथल्या पूर्वीच्या लोकांनी मला फोन केला, विचारलं की बाबा हे कन्नडमध्ये पण आहे का. तर ती डिमांड आहे, तसा अर्थशास्त्राचा नियम आहे की आपल्याला डिमांडनुसार काम करावं लागतं, सप्लाय करावं लागतं. तर आम्ही या पुस्तकाचं मराठीमध्ये सुद्धा ट्रान्सलेशनचं कार्य सुरू आहे, या पुस्तकाचं इंग्रजीमध्ये कार्य सुरू आहे, इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करण्याचं. सोबतच हे पुस्तक कन्नडमध्ये. आणि मी राजभाषेच्या क्षेत्रामध्ये असल्यानंतर आमच्या राजभाषेमध्ये एकच सांगितलं जातं की फक्त हिंदीचा प्रचार प्रसार नका करू, क्षेत्रीय भाषांना महत्त्व द्या. राजभाषा अधिनियमामध्ये सुद्धा हे लिहिलेलं आहे की तुम्ही क्षेत्रीय भाषांना महत्त्व द्या. म्हणून ह्या पुस्तकाच्या माध्यमातून मी इतर 22 भारतीय भाषांमध्ये आणण्याचा माझा एक भविष्याची माझी योजना आहे. खूप छान सर. आणि सरांनी धार्मिक माहिती आणि विकास यांची सांगड घातली आहे, त्याच्याशी अराउंड असलेले पैलूंवर अभ्यास केला आहे. तर आमच्या दर्शकांना पण खूप आवड निर्माण झाली याच्यात. आणि तर तुम्ही दर्शकांसाठी काय संदेश देऊ इच्छिता? दर्शकांना मी हे सांगू शकतो की आता बघा, आपण भाषा काय करतो की संचाराचं माध्यम म्हणून बघतो. भारतामध्ये एवढ्या भाषा बोलल्या जातात, म्हणजे त्यांची गणना म्हणजे आपण करायला गेलो तर एखाद्या दुसऱ्या देशामध्ये जर का गेलं तर जसं आपलं म्हटलं जातं ना की आपल्या देशामधल्या एका शहरामध्येच एवढी लोकसंख्या आहे की त्या इतर देशांमधली पूर्ण लोकसंख्या समावेल. तसंच भाषांच्या बाबतीत आहे. खूप साऱ्या भाषा आहेत आणि ज्या उपलब्ध भाषा आहेत त्या भाषांमध्ये खूप काही दडलेलं आहे. त्याच्यामधल्या लोकगीत, लोककथा, ज्या कन्सेप्ट्स आहेत त्याच्यामधलं काहीतरी कथा आहे दडलेल्या आहेत. त्या ज्या गोष्टी आहेत त्याच्या मागचं कारण काय, ते यामध्ये खूप ज्या गोष्टी आहेत त्या मी समोर आणण्याचा प्रयत्न केला. आणि सोबतच समाजामध्ये ज्या समस्या आहेत त्या भाषेच्या माध्यमातून सोडवता येईल का असा मी प्रश्न केला. जसं आता उदाहरणार्थ मी जर का महाराष्ट्रामध्ये शिकलेलो आहे आणि मी इंजिनिअरिंग केलेलं आहे किंवा वैद्यकीय क्षेत्राचा मी विद्यार्थी आहे, पण मला हिंदी येत नाही, तर मग त्या विद्यार्थ्यामध्ये काय होतं की एक न्यूनगंड निर्माण होतो वारंवार. त्यांना असं वाटतं की अरे बाबा मला बरेचदा काय होतं की एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये ॲड येते, रिक्रुटमेंट येतं, जी वॅकन्सी असते ती असते, पण त्या मनामध्ये काय एक भय असतो, अरे मी मध्य प्रदेशमध्ये गेलो तर मला हिंदी येईल की नाही आणि उत्तराखंडमध्ये जाईल तर मला सपोर्ट मिळेल की नाही. हा जो भय आहे हे जर का आपण काढलं तर तुम्ही बघा त्या पोस्टसाठी तो व्यक्ती जाऊन तिथे काम करू शकतो आणि त्याला रोजगार मिळू शकतो. नॉर्मली होतं काय की आपल्या महाराष्ट्रातले बरेचसे विद्यार्थी शिकतात, पण काय करतात ते हिंदीचा एक भय त्यांच्यामध्ये निर्माण असतं आणि ते जात नाहीत दुसऱ्या राज्यांमध्ये. त्याच्यामुळे तिथले जे अवसर असतात, ज्याला आपण अवसर म्हणजे जी संधी असतात ती संधी आपण चुकतो. ती संधी चुकायला नको असा माझा पाठकांना संदेश आहे. आणि भाषा खूप छान आहे. बघा, आता मी मराठी भाषी व्यक्ती असून हिंदीमध्ये जर का तुम्ही काही शिकायला गेले तर तुम्हाला लक्षात येईल की 60 ते 70% शब्द जे समानच आहेत. इव्हन तुम्ही आपल्या शेजारच्या राज्यामध्ये गुजरातमध्ये जाल तर तुम्ही त्यांची लिपी बघा. गुजराती लिपीमध्ये आणि आपल्या देवनागरी किंवा मराठी लिपीमध्ये जास्त अंतर नाही आहे. तुम्ही बघाल की त्यांच्या गुजराती भाषेमध्ये जी वरची जी शिरोरेखा आहे ती त्यांनी काढून टाकलेली आहे आणि बाकी सगळे शब्द आपले तसेच दिसतात. म्हणजे काय, आपल्याला देवनागरी लिपी, आणि एक आश्चर्याची गोष्ट अशी आहे की आपल्या 22 भारतीय भाषांमध्ये देवनागरी लिपी एक असं सूत्र आहे की या सगळ्या भाषांना जोडता येईल. आणि
जोडून बघा, मण्यांमध्ये जसा धागा हा जोडलेला असतो तशी ही देवनागरी लिपीने जोडून ठेवलेली आहे. आणि ज्या दक्षिणेकडच्या भाषा आपल्याला वेगळ्या वाटतात त्यांच्या उच्चारणाकडे जो जेव्हा तुम्ही जाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की हे काही वेगळं नाही आहे, एकच आहे. फक्त Similarity आहे. व्यक्त करण्याची पद्धती वेगळी आहे. जसं आता तमिळमध्ये किंवा दक्षिण भारतमध्ये एक शब्द आहे बघा, वडक्कम किंवा त्याला वणक्कम म्हणतात. तर वणक्कम किंवा वडक्कम म्हणजे काय, तर आपल्याकडे इंग्रजीमध्ये शब्द आहे वेलकम. आता वणक्कम म्हणजे काय, तो स्वागत करतोय. आणि वेलकममध्ये काय होतंय, स्वागतच होतं. तर असे खूप सारे शब्द आहेत. अशा खूप साऱ्या शब्दांचा मी एक संग्रह केला जे उच्चारणाच्या आधारावर समान आहे, फक्त त्यांची लिपी वेगळी आहे. आता ती लिपी वेगळी असल्यामुळे आपल्याला ती वेगळीच भाषा वाटते. आता जसं ब्रेकिंग लिहिलेलं आहे, हा शब्द आहे भृंग लिहिलेला आहे. भृंग म्हणजे तुटणे किंवा फुटणे. न्यूज म्हणजे काय, नवस्यचा न्यूज झालेला आहे. हे ॲक्च्युली आपण एकच भाषा, पूर्ण विश्व ही एक भाषा बोलते असे भाषा संशोधक सांगतात. फक्त त्यांच्या पद्धत व्यक्त करण्याची पद्धत वेगळी. जसं जमिनीवरचे सगळे मनुष्य जे असतात त्यांच्या शरीराची रचना एक प्रकारची असते, फक्त त्याचा आकार प्रकार सांगणं वेगळं. हे आंतरिक रचना थोडीशी वेगळी असते. पण जे मेन स्ट्रक्चर असतं, जसं सगळे धर्माचे लोक जे आहेत त्यांचं स्ट्रक्चर एक असतं, तसं सर्व भाषांचं सुद्धा आंतरिक स्ट्रक्चर जे आहे, आंतरिक संरचना जी आहे ती एकच असते. या विषयावर खूप अध्ययन झालेलं आहे. अष्टाध्यायीमध्ये पाणिनींनी याच्यावर खूप अभ्यास केलेला आहे. त्यांनी पाणिनी धातुपाठाची रचना केलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांनी जसं आपण कोणतेही आता इथे जेवढेही पदार्थ आहेत ते कोणत्या मेटलपासून बनलेले आहेत, म्हणजे धातूपासून बनलेले आहे, याचा जर आपण शोध लावतो, म्हणजे जसं लोखंडाची वस्तू आहे किंवा तांब्याची वस्तू आहे, तसे त्यांनी शब्दांचा एक मूळ धातू शोधण्याचा प्रयत्न केला. त्याच्या आधारावर त्यांनी असं दाखवलं की विश्वामधल्या, भारतामधल्या भाषांची गोष्ट नाही, विश्वामधल्या सगळ्या भाषांचं जे रूट असतं ते एकच असतं. त्याला व्यक्त करण्याच्या पद्धती वेगळ्या असतात, म्हणजे त्यांची लिपी वेगळी असते. त्याच्यामुळे सगळ्या भाषा आपल्याला वेगळ्या वाटतात. तेव्हा आपण या भाषेला थोडंसं महत्त्व देऊन याचा अभ्यास करून याच्या माध्यमातून आपण स्वतःही रोजगार प्राप्त करावा. याच्यामधून आपण अनुवाद करू शकतो, आपण स्वतःचं काहीतरी स्क्रिप्ट रायटिंग करू शकतो, आपण स्वतःला व्यक्त करू शकतो, कविता लिहू शकतो, पुस्तक लिहू शकतो, नाही तर कमीत कमी बोलू तर शकतोच. आपण जर का बोलण्यातून आता बघा काही कितीतरी कला अशा आहेत की ज्या फक्त बोलण्याच्या आहेत. भजन बघा, बोलण्याची कला आहे. आणि इतरही वक्तृत्व कला बघा. आता आपण काही राजकीय क्षेत्रामध्ये बघा ना, काही नेते जे आहेत, पुढारी जे आहेत, ते शाळेमध्ये सुद्धा नाही, त्यांना शिक्षणाचं थोडंसं लेश मात्रच आहे, पण त्यांची बोलण्याची पद्धत, जी व्यक्त करण्याची पद्धत आहे ती एक दैवी आहे. त्या दैवी देणगीचा आपण उपयोग करायला पाहिजे आणि भाषेचं एक संधी आहे त्याचं सोनं करायला पाहिजे, असं माझं मन आहे. सरांना नॉलेज किती आहे, सरांकडे माहिती किती आहे हे तर आपल्याला कळलंच आहे सरांच्या बोलण्यावरून. परंतु सरांनी फक्त त्या नॉलेजला नॉलेज नाही ठेवलं, माहिती फक्त पुस्तकात नाही उतरवली, तर आपल्याला सरांच्या बोलण्यातून हेही कळालं की प्रॅक्टिकली आपल्या लाईफमध्ये त्याचं काय आपण करू शकतो. सो खरंच थँक्यू सर त्यासाठी. आणि मला पुढचा प्रश्न असा विचारू इच्छिते मी की तुम्ही राजभाषा आपली प्रसार करण्यासाठी काय काय प्रयत्न केलेत, कशा प्रकारे त्याचा प्रसार केला? मी सुरुवातीला जेव्हा राजभाषेच्या क्षेत्रामध्ये आलो तेव्हा मी बघितलं की कॉम्प्युटरवर लोकांना काम करायला खूप कठीण जात आहे. तर अशी काही सुविधा असू शकेल का की जी एक्सटर्नल सहायता घेतल्याशिवाय, म्हणजे तुम्ही स्वतःचं काम स्वतः करायला पाहिजे, दुसऱ्याचं कोणाचा सपोर्ट न करता. जसं मी नवीन मोबाईल घेतला तर मला मोबाईलमध्ये स्वतः काम करता आलं पाहिजे, असा एक आहे का काही उपाय? तर सुरुवातीला नव्हता. 2013 दरम्यान मी बघितलं तेव्हा ह्या सगळ्या सुविधा नव्हत्या. जेव्हा अँड्रॉइड फोनची स्क्रीन डिस्प्लेचे जे फोन होते तेव्हा जे जावा जे फोन होते त्याच्यामध्ये नव्हतं. पण जेव्हापासून अँड्रॉइड आलं तेव्हापासून काय तुम्हाला फक्त टच करायचं आहे, टच करून तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी मिळतात. तर कॉम्प्युटरमध्ये एक इनस्क्रिप्ट कीबोर्ड असतो ज्याला आपण OSK म्हणजे ऑन स्क्रीन कीबोर्ड त्याला म्हणतात. आणि हा कीबोर्ड जो असतो सगळ्या कॉम्प्युटरमध्ये असतोच. त्याला कोणत्याही इन्स्टॉलेशनची आवश्यकता नसते. फक्त जर का तुम्ही लँग्वेजमध्ये गेले आणि सेटिंग केलं आणि तुम्ही मराठी किंवा हिंदी भाषा सिलेक्ट केली तर तुम्ही मराठी आणि हिंदीमध्ये भाषेमध्ये अभ्यास करायला किंवा टायपिंग करू शकता किंवा काम करू शकता. ही सुविधा उपलब्ध असते, पण बऱ्याच जणांना ती माहिती नसते. तर मी स्वतः सुरुवातीला बघितलं की हे काय आहे. तर आपल्या कॉम्प्युटरमध्ये गेलो आणि तिथे एक विंडोचं बटन असतं आणि तिथे सर्चचं एक बार असतो, त्याच्यामध्ये OSK म्हणजे ऑन स्क्रीन कीबोर्ड जर का आपण टाईप केलं शॉर्टमध्ये तर OSK टाईप केलं, ऑन स्क्रीन कीबोर्ड ओपन होतो आणि त्याच्यामध्ये शिफ्ट आणि अल्ट बटन दाबलं तर भाषा बदलतात. म्हणजे मराठीचं हिंदी, हिंदीचं मराठी आपण टाईप करू शकतो. आणि त्याच्यामध्ये जर का तुम्हाला टायपिंग जमत नसेल तरी काही हरकत नाही.
तुम्ही माऊसने एक एक बटन टिक करून सुद्धा तुमचं नाव वगैरे जे छोटे छोटे कामं आहे ते करू शकता. अशा छोट्या छोट्या गोष्टींचा प्रचार करायला मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा मला असं वाटलं की यासाठी हे आपलं काहीतरी एक पटल असायला पाहिजे. कारण पटल म्हणजे काय, आता कसं झालं की आजकाल युवा पिढीतले आपले जे मुलं असतात किंवा कॉलेजचे जे मुलं असतात ते मोबाईल घेऊन वापर त्याचा करतात. पण कसं आहे, हे विज्ञानाचे जेवढे आविष्कार आहेत त्यांचं एक शाप आणि वरदान दोन्ही असतं बघा. त्याच्यामध्ये काय असतं की ते जर का चुकीच्या मार्गाला गेलं तर त्याचा ते दुरुपयोग करतात. मग आपल्याला त्याला दुरुपयोग करण्यापासून पण परावृत्त करायचं, एक प्रवृत्त करणं असतं आणि एक परावृत्त करणं असतं. म्हणजे त्याच्याकडे त्याला जाऊ द्यायचं नाही, म्हणजे चुकीचा वापर त्याने करू नये आणि चांगल्याकडे तो वळावा. म्हणून आम्ही सुरुवातीला एक कॉम्प्युटर एज्युकेशन इन हिंदी नावाचं एक मी फेसबुक पेज सुरू केलं. त्याच्यामध्ये मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम, ओडिया, बंगाली, आसामी, गुजराती आणि इतर भाषांचं जे कीबोर्ड्स आहेत, जे कॉम्प्युटरमध्ये इझिली अवेलेबल आहे, जे उपलब्ध आहे, त्यांची माहिती द्यायला सुरुवात केली. ही गोष्ट आहे 2013 आणि 14. नंतर मग सुरुवातीला म्हणजे काम आपल्याला कॉम्प्युटरवर काम करता यायला पाहिजे ना, तेव्हाच मग राजभाषेचा प्रचार होतो. आणि राजभाषेचा प्रचार म्हणजे काय, आपल्या सगळ्या भारतीय भाषांचा प्रचार. तर इंग्रजीमध्ये तर सर्वांना येतं, पण आपल्या भारतीय भाषांमध्ये आपण काय करू शकतो. तर मग त्याच्यापासून मी सुरुवात केली. नंतर माझं असं लक्षात आलं की ज्ञान, विज्ञान याच्या खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या भारतीय भाषांमध्ये सुद्धा लिहिलेल्या आहेत. जसं आता मी हिंदी साहित्याचा विद्यार्थी आहे. रामचंद्र शुक्ल हे खूप एक आजच्या हे त्याला काय म्हणतात, समीक्षक म्हणतात. तर समीक्षक आहेत आणि त्यांनी खूप सारे पुस्तकं लिहिलेली आहेत. पण त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे, त्या पुस्तकाचा त्यांनी अनुवाद केलेला आहे. द रिडल ऑफ युनिव्हर्स नावाचं. हॅकल नावाचे एक जीवशास्त्री होते, त्यांनी ते पुस्तक इंग्रजीत लिहिलं. आणि आचार्य रामचंद्र शुक्ल जे हिंदी साहित्याचे खूप विख्यात आणि नामवंत व्यक्ती आहेत, त्यांनी त्या पुस्तकाचं ट्रान्सलेशन केलं. त्या पुस्तकाचं त्यांनी नाव दिलं विश्वप्रपंच. पण तुम्हाला सांगू इच्छितो की हे विश्वप्रपंच जे पुस्तक आहे ते हिंदी साहित्यातल्याही बऱ्याचशा लोकांना माहीतच नाही की हे पुस्तक आहे. का नाही? कारण हिंदी साहित्यामध्ये जो एक कल असतो बघा, तर त्या कलामध्ये काय होतं की तुम्ही कथा वाचता, कहाण्या वाचता, उपन्यास वाचता, आत्मचरित्र वाचता, पण त्याच्यासोबतच तुम्ही वैज्ञानिक साहित्य वाचू शकता का, अशी एक ओढ लोकांमध्ये असायला पाहिजे. ती माझ्यामध्ये होती आणि मी त्या गोष्टीचा जेव्हा शोध घेतला तेव्हा मला खूप साऱ्या गोष्टी सापडल्या आणि त्याच्या माध्यमातून ज्या समस्या आहेत त्यांचं पण निराकरण व्हायला लागलं. म्हणजे जसं की आता आपण बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला मिळायला लागल्या. आता ह्या पुस्तकाच्या माध्यमातून मग मी काय केलं की त्या सगळ्या गोष्टींचा एक समाविष्ट करून एक प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला. मग त्याच्यामध्ये भाषा, विज्ञान आणि इतर ऑनलाईन शिक्षणाचे जे प्लॅटफॉर्म्स उपलब्ध आहे, जसं स्वयंप्रभाचं आहे, ते मी उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांच्या, आमच्या विदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा खूप बिकट प्रश्न आहे. तिथे जी जमीन आहे तिथे पाण्याची मुबलकता नसल्यामुळे काय होतं की बऱ्याचशा शेतकऱ्यांना सुद्धा आता तर स्थिती थोडीशी सुधारल्यासारखी वाटते, पण एक काळ असा होता की त्यांना आधार नव्हता मिळत. त्याच्यामुळे काय एक आत्महत्येचं प्रमाण वाढलं. पण त्या आत्महत्येचं प्रमाण वाढण्याच्या मागे TV कसा कारणीभूत आहे याच्यावर मी एक आर्टिकल लिहिलं, किसानों की आत्महत्या और इडियट बॉक्स. म्हणजे TVचा जो दुष्परिणाम आहे तो त्यांना कसा प्रभावित करतो आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्येला तर कसं जबाबदार आहे, अशा शोधपूर्ण आर्टिकल मी त्याच्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न केला. सोबतच नवीन शिक्षण पद्धती आणि ही कशी आपल्याला, तेव्हा नवीन शिक्षण पद्धती नव्हती. सुरुवातीला जेव्हा 2016-17 वर्षी जेव्हा आहे तेव्हा आम्ही बघितलं की बऱ्याचशा गोष्टी ह्या जर का शिक्षणामध्ये असल्या तर आपल्याला त्याचा फायदा होईल. आता बऱ्याचशा गोष्टी शिक्षणामध्ये नसल्यामुळे काय होते आपल्याला ते कळतच नाही. तर मी त्या गोष्टी शिक्षणामध्ये असाव्या असं जेव्हा धोरण सुरू होतं, म्हणजे नवीन शिक्षण पद्धती बनवण्याचं जे काम तेव्हा मानव संसाधन विकास मंत्रालय करत होतं आणि ते बऱ्याचशा जनतेकडून त्यांचे विचार मागवत होते. त्यांनी एक ईमेल ID दिलेलं होतं. त्या ईमेल ID वर तुम्हाला ते तुमचे विचार सांगायचे होते. तर आम्ही असे बरेचसे विचार लिहून भारत सरकारला पाठवले. मानव संसाधन विकास मंत्रालयाला अभ्यासामध्ये हे असायला पाहिजे. जसं आता MSCIT आपण पाठ्यक्रम बघतो. MSCIT पाठ्यक्रमामध्ये ज्या मूलभूत गोष्टी असायला पाहिजे, जसं आपल्या भारतीय भाषेमध्ये टायपिंगची सुविधा किंवा इतर गोष्टी आता आलेल्या आहेत त्या गोष्टी, पण तेव्हा नव्हत्या. तर हे बरेचसे आम्ही ज्या सूचक मार्गदर्शक असे एक आम्ही सरकारला पाठवण्याचा प्रयत्न केला, ईमेलच्या माध्यमातून, पत्रांच्या माध्यमातून. त्यामध्ये आणखी संघटन पण भाषेशी जुळलेले जे संघटन आहेत ते त्याच्यामध्ये, जसं वैश्विक हिंदी संमेलन, भाषा परिचय आणि भाषेशी जुळलेले अन्य लोक पण त्याच्यामध्ये होते. तर त्यांच्या माध्यमातून आम्ही ते सरकारला पाठवलं. आणि तुम्हाला सांगू इच्छितो की जे नवीन शिक्षा धोरण बनवलं त्या सगळ्या, कारण कसं असतं की सरकार जेव्हा धोरण बनवतं तेव्हा खूप सारे जे इनपुट्स येतात त्या इनपुट्सच्या आधारावर ते आपलं धोरण निर्धारित करतात. तर त्यांच्या आधारावर त्यांनी जेव्हा नवीन शिक्षण पद्धती बनवली तेव्हा तुम्ही आता बघत असाल त्याच्यामध्ये भारतीय भाषांना बरंचसं महत्त्व देण्याचं जे काम आहे ते त्याच्यामध्ये आमचा खारीचा वाटा आहे असं आम्ही म्हणू शकतो. आणि
इतका मोठा वाटा खरंच सरांचा आहे हे आपल्याला सरांच्या कार्यावरूनही दिसतंय. शैक्षणिक असो, साहित्यिक असो, सामाजिक असो, त्या सगळ्यावर सोल्युशन्स आणि धोरणं तयार करण्याचं काम सरांकडे आहे आणि सर त्याचा भाग आहेत आणि ते सर आपल्या नांदेडचे आहेत. याचंही मला छान वाटतं की मी सरांचा इंटरव्ह्यू घेते. सर पुढचा प्रश्न मी तुम्हाला विचारू इच्छिते की राजभाषाच्या प्रसारासाठी काही योजना तुमच्या स्वतःच्या आहेत? माझी योजना अशी आहे, माझी तर आता हा एक पटल आहे म्हणा. भारतामध्ये बघा एवढ्या भाषा आहेत, पण भारतामध्ये एक राजभाषा विभाग आहे आणि महाराष्ट्र सरकार किंवा म्हणा किंवा राज्य स्तरावर सुद्धा एक भाषिक धोरणासाठी एक विभाग असतो. पण माझ्या मनातली एक इच्छा तुम्हाला सांगते की भारतामध्ये भाषा मंत्रालय असायला पाहिजे. भाषा मंत्रालय. हां, एक नवीन विचार तुमच्यासमोर मांडतो मी की भाषा मंत्रालय असायला पाहिजे आणि त्या भाषा मंत्रालयाचं काम काय असावं की मराठी, तमिळ, तेलुगू, मल्याळम, ओरिया, बंगाली, आसामी, गुजराती या जेवढ्याही भाषा आहेत त्यांच्यामधलं जे जे चांगलं आणि नाविन्यपूर्ण आहे त्याचं केंद्र सरकारच्या माध्यमातून जतन करून ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम व्हायला पाहिजे. आता काय झालं आहे की राजभाषा विभाग आहे, पण राजभाषा विभागाला काय काय कसं आहे की एक भारतीय हिंदीवर जास्त फोकस आहे. माझं म्हणणं असं आहे की मराठी, तमिळ, तेलुगू, ओरिया, बंगाली असं या भाषांमध्ये खूप सारं साहित्य आहे. ते साहित्य फक्त ललित साहित्य नाही, ते टेक्निकल साहित्य आहे, ते वैज्ञानिक साहित्य आहे. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, बऱ्याचशा लोकभाषा आहेत ज्यांना स्वतःची लिपी नाही आहे, पण तरीसुद्धा त्या भाषांमध्ये ज्ञान आहे. आता तुम्ही अनुभवलं असेल की आपण जेव्हा आपल्या गावाकडे जातो तेव्हा बरेचसे लोकगीतं आपण ऐकत असतो. त्याच्यामध्ये बाहुल्यांच्या गाण्यांपासून ते खूप साऱ्या गोष्टी काही आहेत, त्याच्यामध्ये ज्ञान आहे, त्याच्यामध्ये संदेश असतो. पण तो लिपीबद्ध नसल्यामुळे, त्याला लिपी नसल्यामुळे ते काय होतं, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ट्रान्सफर होतं. पण बरेचदा ती पिढी जर का खंडित झाली किंवा दुसऱ्या देशांमध्ये गेली किंवा आणखी काही इतर कारणांमुळे, प्राकृतिक कारणांमुळे ती जी शृंखला आहे ती खंडित होते. ती जर का आपल्याला जतन करायची असेल तर ती आपण देवनागरी लिपीच्या माध्यमातून, आपल्या भारतीय भाषांच्या माध्यमातून सहजतेने आपण जतन करू शकतो आणि आपल्या येणाऱ्या पिढीला ते जे आपलं ज्ञान आहे ते देऊ शकतो. सर शेवटाकडे वळताना तुम्ही नवीन पिढीसाठी काय संदेश देऊ इच्छिता? नवीन पिढीला माझा हाच संदेश आहे की बघा, आपण आता नवीन शिक्षण पद्धतीमध्ये त्या बऱ्याचशा गोष्टी आलेल्या आहेत. आधी काय व्हायचं की एक साहित्याचा विद्यार्थी आहे तो केवळ साहित्याचा अभ्यास करेल, विज्ञानाचा विद्यार्थी जो आहे तो फक्त विज्ञानाचा अभ्यास करेल आणि कॉमर्सचा विद्यार्थी कॉमर्सचा अभ्यास करेल. त्याच्यामुळे होतं काय की एक माणसाला जसं घोड्याला असतं नाही का, एक त्याला काय म्हणतो आपण, हां आपलं नाव शब्द आठवत नाही, त्याची दिशा एक ठरलेली राहते. तसं होऊ नये. आपण समाजामध्ये खूप काही गोष्टी बघतो. आपला जिथपर्यंत जो समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा सर्वांगीण नाही तोपर्यंत आपण समाजामध्ये विकास करू शकत नाही. आपण शिकतो, आपल्याला नोकरी लागते ना, आपण नोकरी करत राहतो आणि आपलं घर आणि आपल्या नोकरी आणि आपले मुलं बाळा सांभाळत राहतो. पण समाजाला काहीतरी आपलं देणं असतं, ते द्यायला पाहिजे. तर असा एक दृष्टिकोन आपण ठेवायला पाहिजे. कला, साहित्य, समाज, संस्कृतीशी संबंधित जोडलेलं ज्ञान घेऊन आपण काहीतरी एक नवीन उपक्रम करायला पाहिजे. आता बघा की साहित्यामध्ये काय, तर साहित्यामध्ये फक्त मनोरंजन नाही आहे, साहित्यामध्ये खूप काही गोष्टी आहेत. विज्ञानामध्ये फक्त विज्ञानाचे प्रयोग नाही आहे. वैज्ञानिक जेव्हा आपल्याला दाखवला जातो तो काहीतरी एक प्रयोग करत असतो आणि तो त्याच्याच जगामध्ये असतो असं नाही आहे. भाषेचा सुद्धा एक वैज्ञानिकच आहे. आता मी सुद्धा माझं विज्ञानाचंच काम आहे, एक वैज्ञानिकाचंच काम आहे. तर भाषांचा शोध म्हणजे आपण जे काही ज्ञान घेतो ते ज्ञान समाजाला फक्त नोकरीपुरतं नसावं, ते प्रत्येक व्यक्तीला त्याचा उपयोग व्हावा आणि प्रत्येक व्यक्तीच्या व्यवहारामध्ये ते यावं असं एक माझ्या मनातली इच्छा आहे. आणि नवीन शिक्षण पद्धती जी आहे ज्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश करण्याचा बराचसा प्रयत्न केलेला आहे. शिक्षणाच्या माध्यमातून हे निश्चितच लोकांपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत येईल अशी आशा ठेवतो. आणि यामध्ये माझ्या पुस्तकाचा आणि मी जे प्रयत्न केलेले आहेत त्यांना एक स्थान देण्याचा मी प्रयत्न केला. त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी समाविष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो मला एक संधी मला मिळाली त्याचा मला एक आनंद आहे. नक्कीच राहुल खटे सर यांच्याशी आपण बोलत होतो आणि आपण पाहिलं की भाषा संवर्धन, भाषा जतन, भाषेचा प्रसार या गोष्टी केवळ बोलून न करता आपल्या कार्यातही आणि समोरच्यालाही काहीतरी करू शकतो ही प्रेरणा देणारे काम करत असतात. आणि त्यापैकीच एक आहे आपले राहुल खटे सर. आपल्याला त्यांच्याबद्दल बरंचसं काही कळालं आणि भाषेवर खरंच किती मोठ्या प्रमाणावर, मोठ्या पातळीवर काम करू शकता येते हे आपल्याला कळालं. त्याबद्दल मी सरांचे खूप आभार मानते आणि परत एकदा खूप अभिनंदन सर. आम्हाला तुमचा अभिमान वाटतो आणि थँक्यू आम्हाला वेळ दिल्याबद्दल. थँक्यू सो मच.